आज मी इले पहिलं व्लॉग घेऊन मी विचार केलाय की व्लॉग पण जरा ट्राय करूया. म्हणजे माका ना व्लॉग वगैरे बनव प्रॉब्लेम होता काय की एडिटिंग करूकच वेळ लागता व्लॉगला. म्हणून मी व्लॉग वगैरे करू थोडा कंटाळते. पण विचार केला की काहीतरी ट्राय तर करू हव्या. कुठून तरी सुरुवात करू हवी. सो मी आजपासून ट्राय करतले की मी डेली व्लॉग तरी सध्या नाही जमायचे. पण जेवढा माका पॉसिबल होईल तेवढे मी व्लॉग आणण्याचे तुमच्या समोर प्रयत्न करतले. आणि ते व्लॉग आहे ना हिंदी मराठी मिक्स, हिंदी मराठी मालवणी असे मिक्स असतील. कारण की सगळेच जणच बघतात आपला व्लॉग. सो मी असं म्हटलं पर्टिक्युलर एक भाषा ठेवून समोरच्याला पण कळलं पाहिजे. त्यामुळे मराठी तर मी कंपल्सरी बोलणारच आहे. प्लस मालवणी तर बोलणारच आहे. हिंदी थोडी माझी वीक आहे. सो हिंदी मी ट्राय करणार आहे बोलण्याची. कारण की माझी ना हिंदी मलाच नाही समजत गाईज. काय एवढी वीक आहे. एवढे मी मुंबईला शिकली. मुंबई मीन्स डेली कसं होतं. मी जास्त तर आता सध्या तरी घरीच असते. जॉबला वगैरे मी सध्या जात नाहीये. त्यामुळे म्हटलं की काय पोस्ट करणार आणि जरी जॉबला जात असली तरी जॉबवरती जाऊन काय पोस्ट करणार. मी जॉबला आहे ब्लड बँकमध्ये. ब्लड बँकमध्ये जाऊन पण आपण काय तिथे शूट करणार, काय तिथे बोलणार असं माझं होऊन जातं. बट ठीक आहे. मी छोटे-छोटे ब्लॉग्स बनवेन, पण तुमच्यासमोर नक्की शेअर करायचा प्रयत्न करेल. रोजच्या रोज माझं काही डेली रुटीन असेल, काही असेल, जेवढं मला शूट करता येईल तेवढं. कारण की मला ना बाकीची म्हणजे Instaचे वगैरे शूट वगैरे पण असतात. ते पण मला शूट करायचे असतात. त्यामध्ये माझा वेळ सगळा त्याच्यातच निघून जातो. म्हणजे पूर्ण वेळ माझा त्यामध्ये निघून जातोय. सो मला हे व्लॉग आणि मोठे व्हिडिओज करायलाच भेटत नाहीये. बट मला आणायच्या आहेत खूप काही गोष्टी YouTubeवरती पण. पण त्याच्यासाठी तुमचा पण सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही सपोर्टच नाही केला तर मग आपले व्ह्यूज पण नाही वाढणार आणि आपले सबस्क्रायबर पण. मी अशी झोपल्यासारखी बोलणार की तुम्हाला वाटत असेल कारण की माझी नुकतीच सकाळ झाली आहे. त्यामुळे माझं थोडंसं आहे तसं. आहे. थोडं होईल ना, होईल. थोडं पहिलं स्टार्ट आहे ना अजून. पहिलं स्टार्ट आहे. ओके. पहिलं स्टार्ट आहे ना अजून. ठीक आहे चालेल. आता झालं नाश्त्याचं टायमिंग. काहीतरी नाश्ता करूचो लागतलो. पेट पूजा पण खूप महत्त्वाची असता. तर तुमच्याकडे नाश्ता काय करतात? तुम्ही पण मला कमेंटमध्ये कळवा. तसं नाही बट कसं संडे होता काल. आज मंडे आहे. त्यामुळे ना कालचं संडेचं उरलेलं प्रत्येक कोकणी माणसाच्या घरात आहे ना, असतं ते म्हणजे डोसा वगैरे त्याचं जे बॅटर असतं ते. आणि भाई मला ना सकाळी उठल्या ना अशी सर्दी असते ना, सायनसवाला पेशंट आहे मी, सायनसवाला. तर ना मग मी आता विचार केला तर उरलेलं तर आहेचच बॅटर. तर मग मी आता डोसे बनवते मस्तपैकी. ते आपले जे मालवणी डोसे असतात ते वेगळेच बनतात. ते डोसे बनतात. जे डोसा असतो तसा डोसा नाही बनत. ते डोसे बनतात. बकवास जोक. सकाळी एवढी एनर्जी लो असते ना, म्हणजे मी एवढी मस्ती-बिस्ती करणारी पोरगी पण सकाळी मी खूप डाऊन असते. म्हणजे मी स्वतःच एकदम म्हणजे डाऊन होऊन जाते. तर बनवूया आता मस्तपैकी आपण. कारण की मला खूप भूक लागली. मी विचार केलेला की दुपारी जेवणाला खाईन. बट तेवढा वेळ मला थांबायची अजिबात माझ्या ताकद नाही. हे कसं ना, हे माझी मम्मी सॅटर्डेला असं काय निघतंय मराठी माझी मम्मी. तर माझी मम्मी काय करते सॅटर्डेला ते भिजत ठेवते असं काहीतरी असतं. आणि संडेला नाही रात्री सॅटर्डेच्या रात्री ते दळायचं असतं मिक्सरला लावून. आणि संडेला आपण ते खातो असं काहीतरी. बरोबर बोलते ना मी. तर आता मी ते खाणार आहे बनवून मस्तपैकी. कारण की मला खूप भूक लागते. काहीच खूप भूक लागते. तुम्ही पण या माझ्यासोबत डोसे खायला. डोसे आणि मालवणी भाषेत जर बोलायला गेलं तर आंबोळ्या केल्यात. या खायला. तर ना मला ना मोस्टली असा डोसा आहे ना तो असा त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून खायला आवडतं. टोमॅटो नाही एवढं थोडा. टोमॅटो मला नाही म्हणजे ठीक आहे थोडाफार मी टाकला तर. पण मी नाहीच टाकत मोस्टली टोमॅटो. पण कांदा मला लागतोच. कांदा लसूणची मी पूर्ण फॅन आहे मोठी. तर मी म्हटलं की ते आता कट करून घेते. ते टाकूनच खाईन मग थोडं त्याच्यामुळे अजून चांगली टेस्ट येते. आणि थोडं आपलं बटर. तर ना इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि त्यासोबत मी मिरची पण टाकणार आहे. कारण की कसं माहितीये का मिरची मला लागते कारण की तिखट जेवण मला आवडतं. आणि डोशामध्ये पण तिखटपणा पाहिजे ना, तिखटनेस. हा तिखटपणा पाहिजे ना. सो मिरची पण घेणार आहे मी. मिरची आहे घरामध्ये. त्याचा उपयोग काहीतरी झाला पाहिजे. ती एकटीच असणार बसलेली. मग तिला बिचारीला बाहेर काढायला पाहिजे ना. किती दिवस ती आतमध्ये राहणार. मग मी आता मिरची त्यामध्ये कांदा कापायचा आहे. कांदा कापून मला कसं माहितीये का कांदा वगैरे लागतोच. तर तर मी तुम्हाला काय बोलत होते आणि कामं आहेत ना कामं ही करायला का मजा येते माहिती का. कारण की आपण दिवसभरात जे काही कोणाशी म्हणजे माझं तरी असं आहे की मी ना पहिली खूप अशी होती सगळ्यांना सगळं शेअर करत बसायची. आणि मग नंतर मला कोणी आलं ते सुनवायला तर मला ना वाईट वाटायचं. आता मी कोणाला शेअर बिअर करत बसत नाही. कोणाला काहीच सांगत नाही माझ्या लाईफ मधलं. तुम्हाला पण तेच सांगेल आयुष्यात किती पण जवळचे मित्र असो जवळच्या मैत्रिणी असो एका पॉईंटला जाऊन आहे ना ती लोक पलटणार आहेत आपल्यावरती. सो आणि हा माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि अशा मैत्रिणी निघतात. आता माझी चॉईस चुकली असेल मैत्रिणींच्या बाबतीत आय डोंट नो. पण माझ्या मैत्रिणी खूप अशा निघाल्या. सो मला आता भीती वाटते कोणाला शेअर करायला. त्यापेक्षा ना आपण आपल्या मनाला जे काही शेअर करू ना ते उत्तम असतं. आणि ना जेव्हा आपण जेवण बनवतो किंवा एखादं काम करतो जसं साफसफाई म्हणा
किंवा आता त्या दिवशी मी फ्रीज साफ वगैरे केला. आपण आपल्या मनाशी आहे ना एक कन्व्हर्सेशन करत असतो. ज्या गोष्टी आपल्या मनात राहायला पाहिजे त्या मनातच राहतात. तर मला खूप घाणेरडी सवय होती, मी सगळं शेअर करत बसायची. त्यामुळे नंतर मला खूप लोक जज करायला लागले. आता मी मनातून वेगळी आहे आणि मी बाहेर ओपनली वेगळी आहे. म्हणजे मी दाखवते वेगळी, की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप अशी आहे तशी आहे. मी स्वतःला वीक नाही समजत. मी ना पहिलं खूप स्वतःला वीक समजायची, की भाई माझ्याकडून हे होऊच शकत नाही, मी करूच शकत नाही. असं नसतं. आपण स्वतःलाच स्वतःची डिग्री देऊन टाकतो. त्याच्यापेक्षा ना तुम्ही स्वतःहून आधी बघा, की तुमचं खूप बडबड करते, कामं पण व्हायला पाहिजे सोबत. माझी मम्मी मला नेहमी बोलते, मनात तोंड चालवण्यापेक्षा जास्त तुझे हात चालव. आणि तोंड चालवतेस तर तोंडासोबत हात पण चालव. असं माझी मम्मी मला बोलते. आता माझी मम्मी घरामध्ये असती तर मला नक्की बोलली असती, बस 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 आता ना हात चालव, हात चालव, हात चालव असं. तर ठीक आहे, पण मी तुम्हाला एक चांगलंच सांगितलं, की असं नका करू. आणि मला माझ्या काही क्लोज फ्रेंड्सनी पण सांगितलं, म्हणजे जे काही अजूनही चांगले माझ्या आयुष्यात फ्रेंड्स आहेत, असे नाही की खूप आहेत. पहिलं मी खूप फ्रेंड्स बिंड्स वगैरे हे ठेवायची. आता माझ्या आयुष्यात मोजून 1-2 जणच आहेत. आणि ज्या मला किंवा मुलगा असो मुलगी असो मला समजवतात, की बस कर आता. दुनियेला सांगणं की अशी वाग तशी वाग वगैरे, हे कर, तू सेफ हो, तिकडे तुझं वाट लागेल असं वगैरे, ते करणं बंद कर. आयुष्यात खूप पुढे जाशील. कारण की कोणाला कितीही समजवलंस तरी शेवटला जाऊन तुलाच वाईट ठरवणार आहेत. आणि तसं असतं, आपण कितीही त्यांना समजायला जाऊ, एंडला ती व्यक्ती तिकडे जाऊन एकत्र होऊन जाते आणि वाईट पण होतो आपण. तर मी जो मूर्खपणा केला तर तुम्ही नाही करणार मला माहिती आहे, का की मीच मूर्ख याच्या. मी ना कांदा कापून घेतलेला आहे. नेक्स्ट आपल्याला घ्यायची मिरच्या घ्यायच्या. मिरच्या खूप थंड तिखट आहेत, थंड आहेत बोलते मी. ना बारीक 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 चिरायच्या, म्हणजे त्या आपल्याला झणझणीत लागल्या पाहिजे. बघा तुमचा चॉईस आहे, तुम्हाला जर मिरच्या आवडत असतील तरच. आता ह्या ना खूप तिखट मिरच्या आहेत, सो मी 2च घेतल्यात आणि मला तेवढं तिखट चालतं, मला तिखटच पाहिजे असतं. तर सगळ्यात पहिला बघू शकता मी ते सगळं एकत्र करून घेतलंय. सगळं आपलं जे काय होतं मगाशी मी जे काही चिरलेलं कापलेलं ते सगळं बॅटरमध्ये एकत्र केलंय. आणि आता नेक्स्ट प्रोसिजर आपल्याला बनवायचंय. सो या लवकर. हा एवढा डेंजर मी डोसा आजपर्यंत कधीच केला नव्हता. व्हिडिओच्या नादात हे माझ्या हातून काय झालंय हे मला स्वतःला आश्चर्यजनक झालेलं आहे. कांदा टोमॅटो वगैरे टाकल्यानंतर तुमच्याकडे पण असंच होतं का? कारण की माझं मोस्टली गोल बनतच नाही कांदा वगैरे टाकल्यानंतर. असंच म्हणतो तुला मी पलटली आहे. मी आयुष्यात कधी कोणाला पलटली नाही. मी डोसा पलटला आहे. आणि काय यार सकाळी सकाळी खाणारे बॅड जोक्स निघतात माझ्या तोंडातून. फर्स्ट ब्लॉग आहे ना गाईज, त्यामुळे थोडं समजून घ्या. असं होऊ शकतं, लहान आहे अजून मी. तर गाईज माझा अमिबा जो पहिला बनलेला, दुसरा खूप चांगला बनलेला आहे. आणि माझा नाश्ता तयार आहे आणि तुम्ही ते खाऊन बघणार आहे, कारण की मला भूक लागली आहे. मी केव्हाचं सांगितलंय तुम्हाला. बघूया कसं झालं. आता मी तुम्हाला कसं दाखवणार यार कसं झालंय, मला कसं समजणार. झालं. कांदा थोडा मुरला नाही मला माहिती काय तुझ्यावर, पण कांदा थोडासा त्याच्यामध्ये झाला नाही आहे. बट ठीक आहे, छान झालं. मी फर्स्ट टाइम नाही घालला, मी करत असते हे. म्हणजे घरात ना टीव्ही लावल्या माझ्या बहिणीने, त्याच्यामुळे मला कॉपीराईट जर आला तर ती मार खाणार माझ्याकडून. तर मी नाश्ता करते, तुम्ही पण करायला या. बाय. चललास काय सबस्क्राईब करा आणि इन्स्टावरती फॉलो पण करा.